यंदा नाशिक कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला आहे। नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळालेल्या सकारात्मक परिणामाचा दाखला देत गांधी म्हणाले, नाशिकच्या कुंभमेळ्याचा फायदा केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला होईल। महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गांधी बोलत होते। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर विशेष नियोजन करत असून येत्या पंधरवड्यात या संदर्भात विस्तृत सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्र चेंबरच्या बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या कार्याचा गौरव करत गांधी म्हणाले की नाशिकमध्ये स्थापन केलेल्या बिझनेस फोरम हीच संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवली जाणार आहे। कार्यक्रमात चेंबरच्या मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासात महाराष्ट्र चेंबर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे सांगितले। यावेळी महाराष्ट्र चेंबरचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, माजी विश्वस्त विलास शिरोरे, उपाध्यक्ष संजय सोनवणे, मंदार वाईकर तसेच नाशिकमधील विविध व्यापारी व औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्याच्या औद्योगिकरणाचा पाया रचणारं हे चेंबर आहे। या चेंबरच्या माध्यमातून राज्यभरात अनेक संस्थांची उभारणी केली गेली, अनेक प्रकारच्या व्यापार उद्योगांना प्रोत्साहन दिले गेलं, अनेक प्रकारच्या संस्थांचे महासंघ उभे केले। तसं नाशिकच्या निमा आयमा या संस्था सुद्धा चेंबरनं स्थापन केलेल्या संस्था आहे। चेंबरच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या संस्था अशा प्रत्येक ठिकाणी चेंबरनं राज्यभर विकासाच्या कामामध्ये आपलं भरीव असं योगदान दिलेलं आहे। या उत्तर महाराष्ट्र विभागाची शाखा 53 वर्षांपूर्वी इथलं स्वतंत्र कार्यालय सुरू केलं। काम तर त्याच्या आधी सुरू होतं। या स्वतंत्र सुरू केलेल्या कार्यालयाचा 53वा वर्धापन दिन आहे आणि या विभागानं चेंबरच्या एकूणच राज्याच्या विकासामध्ये आपलं भरीव असं योगदान दिलेलं आहे। आणि या ठिकाणी अनेक व्यापार क्षेत्रातल्या, उद्योग क्षेत्राच्या छोट्या संघटना आहेत, त्यांना स्वतःची कार्यालय नाहीत, त्या सगळ्यांची एकत्रित एका ठिकाणी कार्यालय व्हावी, त्यामुळे एक असं चेंबर भवन आम्ही सातपूर MIDC मध्ये उभारतोय। त्यासाठी सरकारनं 10,000 चौरस फुटाची जागा चेंबरला ऑलरेडी ताब्यात दिलेली आहे। त्याचं भूमिपूजन येत्या एप्रिलमध्ये होतं आहे आणि एक वर्षभरात ती इमारत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आणि त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणारा महाकुंभ हा नाशिकपुरता मर्यादित न राहता हा पूर्ण राज्याचा इव्हेंट होईल आणि हे धार्मिक आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच त्याचं अर्थकारणातलं महत्त्व हे आपल्याला जगासमोर आणायचं काम चेंबरनं हाती घेतलेलं आहे। त्यासाठी पूर्ण तयारी ह्यामध्ये सगळ्यांचा, सर्व क्षेत्रातल्या लोकांचा, सर्व घटकांचा सहभाग या महाकुंभमध्ये करून या महाकुंभाच्या माध्यमातून या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कसं होईल, मग ते रेल्वेच्या सुविधा असतील, हायवे असतील किंवा विमानसेवा असतील, या सर्वांचा विकास होण्याबरोबरच एक स्थायी अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकमध्ये उभं राहावं, याचा येणाऱ्या पिढ्यानपिढ्यामध्ये या परिसराच्या विकासासाठी आपल्याला उपयोग करता येईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही चेंबरनं केलेलं आहे। सरकारचे सर्व संबंधित विभाग, समाजातले सर्व घटक, विविध संघटना या सर्वांना बरोबर घेऊन आपण सरकारच्या आणि जनतेच्या सहभागातून हा महाकुंभ नाशिकचा न तर पूर्ण महाराष्ट्राचा महाकुंभ होईल अशा पद्धतीने करायचा निर्णय चेंबरने घेतलेला। ज्यांना आपण तात्या म्हणून ओळखतो, विलास तात्या, माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष आणि इथे जमलेले सर्व चेंबरच्या आणि चेंबरवर प्रेम करणारे इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि नुकतेच ज्यांचे माजी अध्यक्ष धनंजयजी, ही 1927 साली स्थापन झालेली संघटना आणि या संघटनेचं कार्य वाढत पूर्ण उत्तर महाराष्ट्रात पसरावं, मराठवाड्यात पसरावं या उद्देशाने 23 मार्च 1973 साळवेकर साहेब बरोबर ठेवतात, 23 मार्च 1973 आपली महाराष्ट्र चेंबर नाशिक शाखेची स्थापना झाली। सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या चेंबरचं कार्यालय झालं तर ज्याला आपण वकीलवाडी एरिया म्हणतो, त्या वकीलवाडी एरियामध्ये अतिशय काही छोट्या, ज्याला आपण झोपडी वजा किंवा एखादी शेड असेल अशा ठिकाणी या कार्यालयाची सुरुवात झाली। कालांतराने सारडा संकुलमध्ये आपण आपल्या स्वतःच्या चेंबरच्या ऑफिसची सुरुवात केली। मला सांगायला आनंद वाटतो की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र याचा महाराष्ट्र चेंबरच्या पूर्ण जडणघडणीमध्ये एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, अतिशय सक्रिय सहभाग राहिलेला आहे आणि
आजताग आहेत. आता आपल्या आसपासचे बरेचसे बाकी रिजन जवळ आलेले आहेत, पण मला वाटतं 1400हून अधिक सभासद संख्या असलेला आपला रिजन आहे. आणि मला वाटतं कायम नाशिक शाखेकडनं आणि उत्तर महाराष्ट्राकडनं एक मोठ्या प्रमाणावरती एक सहयोग आपल्या चेंबरला मिळत आलेला आहे. नाशिक टुडे न्यूज ब्युरो, नाशिक.